ओके. सो वर्षा आणि सारिका, एकदा प्लीज कॅन यू कन्फर्म माय व्हॉइस इज ऑडिएबल? दोघी पण मला सांगा, माझा आवाज येतोय का? ओके. वर्षा, तुला माझा आवाज येतोय? आय एम ऑडिएबल? Yes, sir. ओके. थँक यू. थँक यू सो मच. ओके, सो लेट्स शेअर द स्क्रीन. अँड तर आपण मागच्या सेशनमध्ये जस्ट डेमो बघितला, राईट? आपण काय काय शिकणार, कसं कसं असणार फ्लो, या सगळ्या गोष्टी बघितल्या. आज आपल्याला पुढे जायचे. रेकॉर्डिंग स्टार्ट आहे ओके. आज आपल्याला पुढे जायचंय आणि आज आपल्याला पुढला टॉपिक बघायचा आहे, दॅट इज समथिंग, व्हॉट इज जावा. ओके. आपण कोर जावा पासून सुरुवात करतोय. सो कोर जावा मध्ये काय काय टॉपिक बघायचे ते तर मी सांगेलच, पण सगळ्यात अगोदर त्याच्यामधला पहिला टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे, तो म्हणजे जावा काय. ओके. आपण मागच्या सेशनला बघितलं, फुल स्टॅक जावा आपल्याला शिकायचंय, बरोबर आहे? फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट आपला कोर्स असणार आहे. काही जस्ट मिनिट, एक कॉल येतोय मला. हॅलो. जय शिवराय सर. अरे मी भाऊ कामात आहे जरा. क्योंकि साथ ओके. सो फुल स्टॅक जावा आपल्याला शिकायचे, बरोबर आहे? आणि फुल स्टॅक जावाची सुरुवात मी तुम्हाला सांगितलं, आपण कोर जावा पासून करणार आहोत. कोर जावा पासून, बरोबर आहे? सो कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा, हे दोन ज्या गोष्टी तुम्ही माइट बी ऐकल्या असतील, कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा. मग हे काय दोन्ही वेगवेगळे नाहीये. बोथ आर द पार्ट ऑफ जावा. बोथ आर द पार्ट ऑफ जावा. कोर जावाला आपण कोर जावा मध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट कव्हर करतो. ओके, बेसिक कॉन्सेप्ट आपण याला डिवाइड केले. बेसिक कॉन्सेप्ट कोर जावा मध्ये, आणि ज्या काही ऍडव्हान्स्ड कॉन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कुठे असणार आहेत? ऍडव्हान्स जावा मध्ये. ऍडव्हान्स्ड जावा. ओके, ऍडव्हान्स कॉन्सेप्ट. ओके. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले, कोर जावा मध्ये आपण डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स, मेथड, कन्स्ट्रक्टर, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट, फाईल हँडलिंग, एक्सेप्शन हँडलिंग, कलेक्शन, हे सगळं कोर जावा मध्ये आपण शिकणार. ओके. आणि ऍडव्हान्स जावा मध्ये आपण ऍडव्हान्स कॉन्सेप्ट लाईक जेडीबीसी असेल, हायबरनेट असेल, जेएसपी सर्वलेट असेल, राईट, मेवेन असेल, गिटहब असेल, या गोष्टी ऍडव्हान्स जावा मध्ये येतात. ठीक आहे. मग स्टार्टिंग कुठून करतोय आपण? कोर जावा पासून करतोय. कोर जावा पासून, ठीक आहे. बिकॉज सगळ्यात अगोदर जर तुम्हाला कोर जावा आलं, देन ऍडव्हान्स जावा एकदम बेस्ट, चांगल्या प्रकारे तुम्ही समजू शकता. सो लेट स्टार्ट विथ कोर जावा. कोर जावा शिकण्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचंय की जे काय आपण याच्यामध्ये फुल स्टॅक जावा म्हणतोय, व याच्यामध्ये हे जावा काय आहे. व्हॉट इज जावा? दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्हॉट इज जावा? सी, जावा म्हणजे, जावाला कसं आपण रिप्रेझेंट करू शकता बघा. जावा इज अ जनरल पर्पज, जनरल पर्पज, हाय लेवल, स्टॅटिक, कंपाइल्ड, इंटरप्रिटेड, हाय लेवल, स्टॅटिक, कंपाइल्ड, इंटरप्रिटेड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग लँग्वेज. व्हॉट इज जावा? Java is a general purpose, high level, static, compiled, interpreted, object oriented programming language. याच्यामध्ये मित्रांनो, या दोन गोष्टी व्यवस्थित बघा. जनरल पर्पज म्हणजे काय आहे? ओके, जनरल पर्पज म्हणजे काय आहे? जावाला आपण हाय लेवल म्हणतोय, हाय लेवल काय आहे? जावाला आपण स्टॅटिक म्हणतोय, हे स्टॅटिक काय आहे? जावाला आपण कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतोय, कंपाइल्ड म्हणजे काय? इंटरप्रिटेड म्हणजे काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? ओके. या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. सगळ्यात अगोदर जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, हे लक्षात आलंय तुमच्या? व्हॉट इज मेन बाय प्रोग्रामिंग लँग्वेज? प्रोग्रामिंग कशाला म्हणतात हेच क्लिअर नाही पोरांचं. सो व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग, सगळ्यात अगोदर ते समजून घेऊया आपण. प्रोग्रामिंग कशाला म्हणायचं? होतंय काय प्रोग्रामिंग केल्यामुळं? कशी करायची प्रोग्रामिंग? प्रोग्राम काय असतो? सॉफ्टवेअर काय असतं? ऍप्स काय असतात? तुम्ही सगळं बघताय, बट अंडरस्टँड करणं वेगळं असतं, यूज करणं वेगळं असतं. नाऊ तुम्ही डेव्हलपर बनणार आहात, बरोबर आहे? सो ऍज अ डेव्हलपर यू शुड नो व्हॉट इज एक्झॅक्टली प्रोग्रामिंग.
व्हॉट इज एक्झॅक्टली प्रोग्राम, व्हॉट इज सॉफ्टवेअर, व्हॉट इज ऍप्स, मोबाईल ऍप्स, गेमिंग ऍप्स. ओके, हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. सो तुम्ही जावा शिकताय, मग जावाला आपण एक प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतोय. अशा दुनियामध्ये खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. मग ती सी असेल, सी प्लस प्लस असेल, जावा असेल, पायथन असेल, सी हॅश असेल, डॉटनेट असेल, खूप सारे आहेत. मग हे प्रोग्रामिंग लँग्वेज करतात काय सर, हे असतात काय, आपण काय यांना यूज करायचं? बघा, प्रोग्रामिंग लँग्वेज वेगळं काही नाहीये. तुम्हाला मशीन माहित आहे? व्हॉट इज मीन बाय मशीन? मशीन इज नथिंग बट, कॉम्प्युटरला तुम्ही तुमच्या मशीन म्हणता, लॅपटॉपला मशीन म्हणता, किंवा तुमचा मोबाईल जरी असेल तो सुद्धा एक मशीनच आहे, राईट? व्हॉट इज मीन बाय मशीन? मशीन इज नथिंग बट, इट इज वन टाइप ऑफ, वी कॅन से, सॉफ्टवेअर, जो आपल्याला हेल्प करतो टू सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स. पण एक विषय आहे माहिती आहे, तुम्हाला याच्यासोबत जर बोलायचं असेल, ओके, या मशीन सोबत जर कम्युनिकेशन करायचं असेल, तर तुम्हाला तुम्हाला प्रोग्रामिंगची मदत घ्यावी लागते. आपण डायरेक्टली मशीन सोबत कम्युनिकेट करू शकत नाही. पहिली गोष्ट, मशीन सोबत कम्युनिकेट का करायचे? बघा, दोन लोक, दोन लेट्स सपोज स्टुडंट आहेत, किंवा दोन व्यक्ती आहेत या ठिकाणी, ठीक आहे. हा एक व्यक्ती आहे आणि हा एक व्यक्ती आहे. लेट्स सपोज हा ए नावाचा व्यक्ती आहे, आणि दुसरा एक माझ्याकडे आहे जो बी नावाचा व्यक्ती आहे. हे दोघं एकमेकांसोबत कम्युनिकेशन करत आहेत, लेट सपोज. मला सांगा, हे का करतील कम्युनिकेशन दोघं एकमेकांसोबत? काहीतरी रिझन असेल, काहीतरी रिझन असेल की नाही? हा बी आहे आणि हा ए आहे. ए इज कम्युनिकेटिंग विथ बी फॉर द सम रिझन. काय रिझन असेल? एक्स वाय झेड रिझन असू शकतं. या ए ला बी कडून काहीतरी माहिती पाहिजे असेल, बरोबर आहे? किंवा ए आणि बी दोघं फ्रेंड असतील, दोघं बोलत असतील, दोघं कॉलेज फ्रेंड असतील, एक्स वाय झेड, वी कॅन अझूम दॅट. हे दोघं कम्युनिकेट करतायत म्हणजे काय? या दोघांमध्ये काहीतरी माहितीची देवाणघेवाण होते, बरोबर आहे? म्हणजे दोघं काहीतरी शेअर करतायत. एक एक जणला क्वेश्चन करतोय, एक आन्सर करतोय, बरोबर आहे? मग हे दोघं कम्युनिकेट का करतायत? कम्युनिकेशनचं रिझन काय? टू अचीव समथिंग, राईट? हे दोघं कम्युनिकेशन करतायत कारण यांची दोस्ती घट्ट व्हावी, जर मित्र असतील तर, बरोबर आहे? कॉलेज फ्रेंड असतील तर हा याला क्वेश्चन करत असेल कारण याला याच्याकडून काहीतरी माहिती मिळत असेल, काहीतरी नॉलेज मिळत असेल. आता आपण कम्युनिकेट करतोय, मी तुमच्यासोबत कम्युनिकेट करतोय, रिझन काय? बिकॉज तुम्हाला माझ्याकडून काहीतरी नॉलेज पाहिजे, राईट? मग मला सांगा, जर असे दोन व्यक्ती किंवा दोन मित्र जर कम्युनिकेट करत असतील तर काहीतरी रिझन आहे. सेम इन द रिअल वर्ल्ड, मशीन सोबत सुद्धा आपल्याला कम्युनिकेट करायचंय. आता मित्रासोबत कम्युनिकेट केलं, मित्राकडून आपल्याला चांगलं नॉलेज भेटतंय, पण त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी आपण मशीन कडून करून घेऊ शकतो. हे तुम्हाला माहित आहे का? लेट सपोज दिस इज मी, आय वॉन्ट टू कम्युनिकेट विथ मशीन. मला मशीन सोबत बोलायचंय, मशीन सोबत मला बोलायचंय. आता तुम्ही म्हणाल सर आमच्या सोबत बोला की, मशीन सोबत काय बोलताय? मी तुमच्यासोबत तर बोलेलच, बट मला मशीन कडून खूप साऱ्या गोष्टी मी करून घेऊ शकतो. कसं काय? लेट सपोज मी वर्षा किंवा सारिका दोघीपैकी एक जणाला विचारलं, किंवा दोघींना विचारलं, मला सांगा 10 अधिक 10 किती होत? तुम्ही लगेच म्हणाल सर एवढं सोपं, हे तर आम्ही पहिलीमध्ये शिकलोय. 10 अधिक 10 20 होत आहे, बरोबर आहे? ऍडिशन केली. मी परत म्हणलं मला सांगा 10, आणि लेट सपोज मी गुणाकार केला किंवा भागाकार केला, 10 गुणिले 2 किती होत आहे? तुम्ही लगेच म्हणाल अहो सर हे छोटं छोटं काय विचारताय, आम्हाला जरा मोठे मोठे क्वेश्चन विचारा, बरोबर आहे? तुम्ही लगेच सांगाल 20. पण मला सांगू शकता का तुम्ही, जर मी तुम्हाला हे इक्वेशन दिलं, 10 अधिक 10 अधिक 20 गुणिले 30 भागिले 10 पुन्हा गुणुले गुणुले 3 डिवाइड बाय 5, हा असं जर इक्वेशन दिलं, आता मात्र तुम्ही मला सर थांबा थोडस, थोडस थांबा. का हो? का असं म्हणाल तुम्ही? कारण हे सोपं होतं सर, हे थोडं अवघड आहे, जरा वेळ द्या, वी कॅन सॉल्व इट. असं नाही आपण हे सॉल्व नाही करू शकत, आपण करू शकतो मित्रांनो, बरोबर आहे? पण पण हे सॉल्व करायला तुम्हाला टाइम लागेल, राईट? माइट बी वर्षाला 1 मिनिट लागेल, किंवा सारिकाला 1 मिनिट लागेल, माइट बी जास्त पण लागू शकतो, कमी पण लागू शकतो, बरोबर आहे? पण टाइम लागेल की नाही? मग याच गोष्टी जर मी मशीन कडून सॉल्व्ह करून घेतल्या तर, म्हणजे असं आहे का तुम्हाला येत नाही म्हणून मशीनकडे चाललोय? असा विषय नाहीये. पण मशीन या ठिकाणी, मशीनला तुम्ही 10 अधिक 10 विचारा, एका सेकंदाचं काम आहे. मशीनला तुम्ही 10 गुणिले 2 विचारा, एकाच सेकंदाचं काम आहे.
मशीनला तुम्ही हे सुद्धा विचारा, एका सेकंदाचं काम आहे. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला याचा आन्सर भेटेल. जर आधी मशीन सोबत कम्युनिकेट करत असेल, किंवा कोणताही ह्युमन मशीन सोबत कम्युनिकेट करत असेल, मशीन कॅन परफॉर्म इझिली एव्हरीथिंग. मशीन सोबत जर तुम्ही बोलला तर सगळं सॉल्व्ह करेल मशीन. मग ते 10 अधिक 10 असू द्या किंवा कितीही मोठं इक्वेशन असू द्या, मशीन पुढं काहीच मोठं नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? मशीन कॅन सॉल्व्ह एनिथिंग. इट कॅन बी सिम्पल, इट कॅन बी मिडियम, और इट कॅन बी हाय लेवल. खूप फास्ट मशीन तुम्हाला त्याचं एक्झिक्युशन देणार आहे. येस, बोल ना. हम्म. इन्क्वायरी आलाय का आत्ता? नाव काय त्याचं? ओके, बोलू ना, इकडे माझ्याकडे बोलू. ओके. सो मशीन सोबत कम्युनिकेशन आपल्याला करायचंय. आणि मशीन सोबत जर कम्युनिकेशन केलं तर होणार काय? आपलं काम सोपं होणार आहे. आपलं काम होणार आहे की नाही मला सांगा सोपं. एवढंच नाहीये, एवढंच नाहीये. दुनियाभरामध्ये जेवढे पण आता ऍप्लिकेशन तुम्ही युज करताय, प्रत्येक जण इंस्टाग्राम युज करतोय, प्रत्येक जण फेसबुक युज करतोय, राईट? प्रत्येक जण व्हॉट्सअप युज करतोय, राईट? प्रत्येक जण आणखीन म्हणलं तर युट्यूब युज करतोय. हे जे मोठे मोठे ऍप्लिकेशन आहेत, यांच्या माग काय आहे? मशीनच आहे. एक मशीन याच्या माग पूर्ण प्रोग्राम रन करते, आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. वी कॅन वॉच द रील्स, वी कॅन मेक द पोस्ट, राईट? वी कॅन सेंड द मेसेज टू एनीवन, राईट? चॅटिंग करू शकतो. युट्यूब वरती आपण व्हिडिओज बघू शकतो, आणि आपले प्रॉब्लेम त्यामुळं सॉल्व्ह होत आहेत. सो दॅट्स वाय मशीन सोबत कम्युनिकेट करणं काळाची गरज आहे. मित्रासोबत करू शकतो, लिमिटेड, बट मशीन सोबत बोलणं खूप गरजेचं आहे. आणि मशीन सोबत बोलण्यासाठी मित्रांनो काय गरजेचं आहे माहित आहे? आता विषय काय माहित आहे का? लेट सोबत हा ए बी सोबत बोलतोय. बस, एकच मिनिट. ओके. ओके, फाईन. सो सी, मी काय सांगत होतो, प्रोग्रामिंग आपल्याला करायचे कारण मशीन सोबत कम्युनिकेट करायचे. पण आता क्वेश्चन काय माहिती आहे? क्वेश्चन आहे, मशीन सोबत कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला जे येतंय ते मशीनला समजत नाही बरं का. म्हणजे आता इथं ए आणि बी दोघ जण आहेत, याला मराठी येतं, याला पण मराठी येते. याला इंग्लिश येत असेल, याला इंग्लिश, याला हिंदी, याला हिंदी. त्यामुळे हे बोलू शकतात. पण इथं काय विषय आहे? मला मराठी येतंय, किंवा मला हिंदी येतंय, किंवा मला इंग्लिश येत असेल, मला तिन्ही लँग्वेज येत आहेत. पण उपयोगच नाहीये. आपल्या मशीनला फक्त मशीन मशीन लँग्वेज जमते. सर, मशीन लँग्वेज पण असते, हो. मशीन लँग्वेज असते 010101 मध्ये. म्हणजेच
बायनरी कोडमध्ये, मशीन कोडमध्ये. मग मशीनला समजतं एवढंच, एवढंच समजतंय मशीनला. आणि आपल्याला एवढं येतं, उपयोग आहे का हो मग? हे मशीन सोबत पोहोचवण्यासाठी मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिशचं कन्व्हर्जन मशीन लँग्वेज मध्ये करण्यासाठी प्रोग्रामिंग नावाची कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करण्यात आली. वाय प्रोग्रामिंग येतं लक्षात? प्रोग्रामिंग इज अ वे टू कम्युनिकेट विथ मशीन. प्रोग्रामिंग इज अ वी कॅन से वे टू कम्युनिकेट विथ मशीन. मशीन सोबत जर कम्युनिकेशन करायचं असेल, बोलायचं असेल, त्याच्याकडून काही परफॉर्म करून घ्यायचं असेल, यू नीड टू गो विथ प्रोग्रामिंग. कुठलीही प्रोग्रामिंग करा, मशीन सोबत कम्युनिकेशन करा. आर यू एबल टू फॉलो मी? कशामुळं मशीन सोबत बोलायचे समजतंय? रिझन इज दॅट टू सॉल्व द व्हेरी सिम्पल, मीडियम और व्हेरी एक्स्ट्रा और वी कॅन से हार्ड लेवल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मशीन सोबत कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. आणि ते करायचं कसं? वाया द प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग यूज करा, मशीन सोबत बोला. ओके. म्हणून आपण प्रोग्रामिंग यूज करतो. मग मशीन सोबत प्रोग्रामिंग म्हणजे काय? परत एकदा लिहून देतो मी. प्रोग्रामिंग, प्रोग्रामिंग इज अ वे, वे टू कम्युनिकेट, कम्युनिकेट, कम्युनिकेट विथ मशीन. मशीन सोबत बोलण्याचा वे, रस्ता, मार्ग कोणता आहे? प्रोग्रामिंग आहे मित्रांनो. प्रोग्रामिंग यूज करा, मशीन सोबत कम्युनिकेट करा. ओके. मग सर प्रोग्रामिंग असते कशी? काय असतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये असतो कोड. काय असतो? कोड. ओके. म्हणजेच सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स इज नथिंग बट, or we can say set of instructions is called program. प्रोग्राम. ओके. प्रोग्रामिंग मध्ये काय असतात? खूप सारे प्रोग्राम असतात. ओके. आणि प्रोग्राम इज नथिंग बट सेट ऑफ कोड, सेट ऑफ कोड. व्हॉट इज मीन बाय कोड? Code is nothing but, code is nothing but small, small instructions which are given to the machine perform something. Okay. Let's suppose मी कोड लिहिला. बघा आपण पुढे जाऊन हा कोड लिहिणार. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. ज्यावेळेस आपण हे लिहू आणि याच्यामध्ये आपण काय मेसेज देऊ, हॅलो, दिस इज समथिंग युअर कोड, दिस इज समथिंग अ स्टेटमेंट. स्टेटमेंट इज नथिंग बट अ लाईन ऑफ प्रोग्राम, अ लाईन ऑफ कोड. हा जो कोड तुम्ही लिहिलाय, हा कोड मशीन सोबत पोहोचण्याचं काम आपली प्रोग्रामिंग करणार नाही. मग तुमचं म्हणणं असेल, सर हे समजतंय का? हे तर इंग्लिश आहे ना. हे थोडी प्रोग्रामिंगला समजणार आहे, मशीनला समजणार आहे. समजणार आहे. कारण याला कन्व्हर्जन करण्यासाठी आपण काही टूल्स यूज करणार. मग त्याच्यामध्ये कंपायलर आला, त्याच्यामध्ये इंटरप्रिटर आला. बट कंपायलर आपल्या लँग्वेजला नाही कन्वर्ट करू शकत. कंपायलर अँड इंटरप्रेटर कॅन कन्वर्ट ओनली दिस कोड. लुक ॲट दिस. जो आपण कोड लिहिणार, हा कोड आहे जावाचा. जावाचा. सो दॅट्स वाय यू नीड टू लर्न प्रोग्रामिंग. वाय? Why? Compiler is able to understand the program and compiler will convert it into something called machine code. मग शेवटी आपल्याला मशीन सोबतच कम्युनिकेट करायचंय. फक्त मीडिएटर वापरायचा आहे प्रोग्रामिंग. त्याच्यामुळं आपण प्रोग्रामिंग शिकत आहोत. आणि त्याच्यामध्ये कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत आहोत? जावा एके जावा आणि जावा दोन्ही जावा. आपण जावाला शिकतोय. ओके. आणि जावाला आपण आज स्टार्ट करतोय. येते लक्षात सगळ्यांना? कशासाठी प्रोग्रामिंग शिकायचे? कशासाठी प्रोग्रामिंग शिकायचे? प्रोग्रामिंगने खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. रिअल लाईफमध्ये तुम्ही जर बघत असाल, प्रत्येक गोष्ट प्रोग्रामिंगमुळे होते. आता ज्या सॉफ्टवेअर मधून आपण कनेक्ट झालो, त्याचं नाव आहे झूम ऍप्लिकेशन, राईट? तुम्ही जर कधी गुगलला आलात आणि विचारलं गुगलला, हे गुगल, हे गुगल, विच प्रोग्रामिंग लँग्वेज इज यूज टू डेव्हलप झूम. झूम ऍप्लिकेशन बनवण्यासाठी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करण्यात आलेली आहे? तुम्ही जर बघितलं, तुम्हाला इथं दिसेल, हे बघा. iOS अँड्रॉइड साठी हे यूज केलंय. सॉरी, iOS साठी हे यूज केलंय, अँड्रॉइड साठी जावा अँड कॉटलिन आर युटिलाइज फॉर द अँड्रॉइड ऍप्लिकेशन. म्हणजे झूम तुम्ही मोबाईल मध्ये यूज करताय, भाई जावा यूज केलंय त्याच्यामध्ये. काय यूज केलंय? जावा. डेस्कटॉप मध्ये यूज करताय, त्यासाठी C++ यूज झालेला आहे. फ्रंट एंड मध्ये HTML, CSS, अँग्युलर, टाइपस्क्रिप्ट हे यूज झालेलं आहे. बॅक एंड साठी नोड JS, पायथॉन या गोष्टी यूज केलेल्या आहेत.
म्हणजे लक्षात येते तुम्हाला कुठलीही गोष्ट विदाउट प्रोग्रामिंग पॉसिबल आहे का? हे बघा, C++, जावा स्क्रिप्ट, जावा, गॉट इट. कुठलंही चेक करा. युट्यूब साठी काय यूज केलंय बाबा हे सांगा मला. युट्यूब साठी मेन यूज केलंय पायथन, जावा, C++ आणि जावा. बट बेसिकली जावाचा यूज खूप झाला याच्यामध्ये. हे बघा, जावा इज अ फंडामेंटल लँग्वेज फॉर युट्यूब, पॉवरिंग द वेबसाईट अँड मेनी सर्व्हिसेस. व्हिडिओ अपलोड करणं, युजरचं ऑथेंटिकेशन करणं, रिकमेंडेशन करणं, या सगळ्या गोष्टी जावाचा यूज करून झालेल्या आहेत युट्यूबमध्ये. मग प्रोग्रामिंग इज अ वे टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. युट्यूबमुळे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कुठलाही आपल्याला क्वेश्चन आला, युट्यूब वरती जातो, आपण टाकतो, आपल्याला व्हिडिओ भेटतो. झोप येत नाहीये, गाणे लावले मस्तपैकी, आली झोप. आली की नाही? बोर होतंय, रील्स चालू केल्या, पायथन कसं बनलंय? प्रोग्रामिंगचा यूज करून. पायथन, आपलं इंस्टाग्राम कसं बनलंय? प्रोग्रामिंगचा यूज करून. पायथन यूज केले त्याच्यामध्ये. राईट. कुठलंही ऍप्लिकेशन बघा तुम्ही रिअल लाईफ मध्ये. पुण्यामध्ये तुम्ही आता इथं आहात, बरोबर आहे? पुण्यामध्ये एक ऍप्लिकेशन आहे, त्याचं नाव आहे आपली PMPL. बघितलंय तुम्ही? आपली PMPL ऍप्लिकेशन रिसेंटलीच डेव्हलप करण्यात आलं, ज्याचा यूज करून घरी बसल्या तुम्ही तिकीट काढू शकता PMTचं. घरी बसल्या तुम्ही पास काढू शकता. घरी बसल्या तुम्ही लाईव्ह लोकेशन बघू शकता. कंडक्टरचा ताण कमी झाला, लोकांचा ताण कमी झाला, चिल्लर पैसे, सुट्टे पैसे, वाद व्हायचा कमी झाला. प्रॉब्लेम आर गेटिंग टू लाईक सॉल्व, असं होणं. स्विगी, कोणाला माहित नाहीये? स्विगी, झोमॅटो. जेवायला बनवायला येत नसेल, डायरेक्ट स्विगी. डायरेक्ट स्विगी, लगेच जेवण रेडी. ज्यांना जेवण बनवता येत नाही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. झाला की नाही मला सांगा, येस ऑर नो? झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. लेट सपोज तुम्ही रात्रीचे 10, 11, 12 वाजले, तुम्हाला घरी जायचंय, बट आता कुठलं वाहन नाहीये, कुठली PMT नाहीये. लगेच ओला, उबर, लगेच तुम्ही बुक करू शकता, तुम्हाला तुमच्या घरपोच तुम्ही जाऊ शकता. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. रात्रभर पुण्यामध्ये ओला आणि उबरच्या लाईक सर्व्हिसेस चालू आहेत, माहित आहे तुम्हाला? मग ओला आणि उबर ऍप्लिकेशन नसते तर हे पॉसिबल झालं असतं का? नाही ना. नाही ना, बरोबर आहे. सो दॅट्स वाय आय एम सेइंग, प्रोग्रामिंग आहे म्हणून ऍप्लिकेशन बनतायत, डेव्हलपमेंट होते. आणि त्याच कारण आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय. पूर्ण जगामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद प्रोग्रामिंग मध्ये आहे. प्रोग्रामिंग विल मेक द लाईफ इझी. प्रोग्रामिंग आपली लाईफ इझी करते. येस ऑर नो? प्रत्येकाची लाईफ इझी झाली प्रोग्रामिंग मुळे. अरे झूम नसतं तर आपण ऑनलाईन कनेक्टच नाही करू शकलो नसतो. सर गुगल मीट आहे, अरे गुगल मीट पण प्रोग्रामिंगचा यूज करून बनलंय, ते पण प्रोग्रामिंग मुळेच बनलंय. म्हणजे आपण कनेक्ट करू शकतोय, रिझन प्रोग्रामिंग आहे. मग मला सांगा, जर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर का आपण प्रोग्रामिंग नाही शिकायची? आणि का आपण आपले स्वतःचे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करायचे? आय डोंट नो तुमचं एम काय आहे. प्रोग्रामिंग करून तुम्हाला पुढे काय करायचंय? चांगला जॉब पाहिजे, चांगलं पॅकेज पाहिजे, हे तुमचं एम असायलाच हवं. आय वॉन्ट द जॉब इन ड्रीम कंपनी. मला ड्रीम कंपनीमध्ये मला जॉब लागला पाहिजे, IT जॉब मला पाहिजे. मला चांगलं पॅकेज मिळलं पाहिजे, 10 LPAचं पॅकेज मिळलं पाहिजे. हे तुमचं ड्रीम आहे. ओके. अँड इट इज व्हेरी गुड. बट त्याच्या अगोदर माझं असं म्हणणं आहे, तुमचं हे ड्रीम पाहिजे की प्रोग्रामिंग मी करतोय किंवा मी करते टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. प्रोग्रामिंग केल्यामुळे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, बरोबर आहे? माझ्या सोसायटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, माझ्या देशाचे, माझ्या राज्याचे, माझ्या शहराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, बरोबर आहे? आता तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, पैशाचा विचार करू नका, ऑटोमॅटिक पैसे भेटतील, बरोबर आहे? मनी विल केम ऑटोमॅटिकली इफ यू आर सॉल्विंग समथिंग. इंस्टाग्राम, फेसबुक यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले लोकांचे, त्यांना पैसा भरभरके. त्यांनी म्हणले का आम्हाला पैसा द्या? नो. दे आर सॉल्विंग द प्रॉब्लेम. युट्यूब सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, पैसा भेटतो युट्यूबला. आर यू गेटिंग माय पॉईंट? आपली PMPL प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, पैसा भेटतोय. सो जस्ट फोकस ऑन प्रॉब्लेम सॉल्विंग. आजपासून फक्त फोकस कशावरती करायचं? प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावरती. नेक्स्ट सांगू, जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, यू शुड हॅव गुड नॉलेज ऑन पर्टिक्युलर फील्ड. तुम्हाला नॉलेज पाहिजे, बरोबर आहे? असंच कोणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं का? नाही करू शकत. आता मी तुम्हाला जावा शिकवतोय बिकॉज आय हॅव गुड नॉलेज इन जावा, राईट? सो दॅट्स वाय मी तुम्हाला जावा शिकवतोय आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय की तुम्हाला जावा येत नाहीये. आर एबल टू अंडरस्टँड? तुम्हाला जावा येत नाहीये, त्याचा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. मग मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, मला पैसे भेटणारच की नाही?
ऑटोमॅटिकली मनी विल बी केम. येस ऑर नो? कमी पैसे मागतोय? नाही. आय एम फोकसिंग ऑन टू सॉल्व द प्रॉब्लेम. मनी विल केम ऑटोमॅटिकली. टू ट्राय टू फोकस ऑन दिस वन, नॉट दिस वन. तुमचा फोकस याच्यावरती नसायला हवा, याच्यावरती असायला हवा. हे करा. हे ऑटोमॅटिक येतंय. हे ऑटोमॅटिक येते. आर यू एबल टू फॉलो मी? ओके. मग सर प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे? प्रोग्रामिंग शिकायची, प्रॉब्लेम सॉल्व होणार. कोणती प्रोग्रामिंग शिकायची? आता आपण जावा प्रोग्रामिंग शिकणार आहोत. आणि जावाची डेफिनेशन मी तर लिहिले, ही मला एक्सप्लेन करायची, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला परफेक्ट सांगायचं होतं की प्रोग्रामिंग आपण काय आहे आणि आपण का शिकतोय. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. कोणाला काही याच्यामध्ये डाऊट असेल मला विचारा. प्रोग्रामिंग का करायची आणि काय असते? वर्षा, सारिका, काही क्वेश्चन? नो सर. ओके, थँक्यू सो मच. आता आपण याच्या पुढे बघू व्हॉट इज एक्झॅक्टली जावा. आपण ज्या प्रोग्रामिंगला चूज केलंय ती प्रोग्रामिंग ती प्रोग्रामिंग खरंच किती वी कॅन से बेटर आहे, त्या गोष्टी आपण बघू आता. ओके. सो लेट मी आय विल प्रोव्हाइड दिस नोट्स टू यू. ओके, या नोट्स तुम्हाला भेटतील. या नोट्स मी तुम्हाला, आपण एक ग्रुप बनवून त्याच्यावरती शेअर करूया, ठीक आहे? डोंट वरी अबाउट इट. आता जस्ट मी या नोट्स टेलिग्राम वरती मला स्वतःला शेअर करतो. अँड देन यू विल गेट दॅट नोट्स. तुम्हाला या नोट्स भेटतील. डेलीच्या नोट्स तुम्हाला तशाच भेटतील व्हॉट्सअप ग्रुपवरती, ठीक आहे? व्हॉट्सअप ग्रुप बनवला नाहीये, सो आता सध्या मी मला स्वतःला शेअर करतोय, ठीक आहे? येस. सो नाऊ अंडरस्टँड वाय वी आर चूजिंग जावा. आपण ऑलरेडी डेफिनेशन लिहिले, बरोबर आहे? सो आपण त्या डेफिनेशन कडे जाऊया आणि लर्न करू. आपण जावाच का शिकायचे? आपण जावाच का शिकायचे? प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. आपण जावाला जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतोय. बघा, जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज कधी डेव्हलप झाली, जर तुम्हाला कधी क्वेश्चन पडला, 1995 साली जेम्स गोसलिंग या व्यक्तीने जावाला बनवलं. या व्यक्तीने आणि याच्या टीमने जावाला बनवलं. 1995. 1996 साली जावाचं पहिलं व्हर्जन मार्केटमध्ये आलं. फर्स्ट व्हर्जन केम इन टू द मार्केट 1996 ला. असं करत 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 जावाचं आज 2025 मध्ये 24th क्रमांकाचं व्हर्जन आलं. 24 व्हर्जन रिलीज झालं 2025 मध्ये. प्रत्येक 6 महिन्याला, एका वर्षाला जावाचं नवीन व्हर्जन त्या ठिकाणी डेव्हलप होत आहे. म्हणजे 24 व्हर्जन जावाचे आतापर्यंत आले. 24 व्हर्जन. प्रत्येक व्हर्जन काही ना काही नवीन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी देत आहे. त्या ठिकाणी आपल्याला वी कॅन से प्रोव्हाइड करत आहे, जेणेकरून आपण आणखीन जावामध्ये डेव्हलपमेंट करावी, जावामध्ये ऍप्लिकेशन्स बनवावे. ओके. मग जावा आलं होतं 1996 ला. सर तेव्हापासून आता 25 पर्यंत एकूण 30 वर्षाचा कालावधी हा दिसतोय. याच्यामध्ये जावामध्ये किती ऍप्लिकेशन डेव्हलप झाले, किंवा आता सध्या जावाचा स्कोप काय काय आहे? एआय मुळे जावावरती काय प्रभाव पडेल का? पहिली तर गोष्ट, एआय पूर्णपणे मार्केटमध्ये आलेला नाहीये, सो डोंट वरी अबाउट इट. ओके. एआय पूर्णपणे मार्केटमध्ये आणखीन सध्या तरी आलेला नाहीये, त्याच्यामुळं एआय आपले जॉब्स घेणार का? सर एआय मुळे आम्हाला जॉब भेटेल का? हे जे डिमोटिवेट गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत, त्या आता तरी तुम्ही दूर करा, ठीक आहे? कारण एआय तुमचे जॉब्स घेणार नाही. मी पहिल्या लेक्चरला तुम्हाला दाखवलं, पण क्वेश्चन केले त्याला, राईट? किंवा तू माझा जॉब घेशील का? डायरेक्ट म्हणतोय, यार का घेऊ मी तुझा जॉब? मी तुला आणखीन बेटर बनवतोय, राईट? आणखीन बेटर बनवतोय. त्याच्यामुळे एक मिनिट, हा. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका यायचं, ठीक आहे? हा. आणि जावामध्ये कोणकोणते ऍप्लिकेशन डेव्हलप झाले, जर मी तुम्हाला काही बेसिक ऍप्लिकेशन सांगितले, तर बँकिंग सेक्टरमध्ये जावाचा यूज खूप मोठ्या प्रमाणात आहे, खूप मोठ्या प्रमाणात. आताच नाहीये, जेव्हापासून जावा आलाय तेव्हापासून बँकिंग सेक्टरमध्ये सिक्युरिटीसाठी पहिली चॉईस कोण डेव्हलपरची काय असेल, तर जावा आहे. जेवढे काय बँकिंग ऍप्लिकेशन आहेत, जावा फर्स्ट प्रायोरिटी आहे. जावाला यूज करा, बिकॉज जावा इज अ सेक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. देन तुम्ही गव्हर्नमेंटचे काही ऍप्लिकेशन बघितले असतील. दॅट इज आधार ऑथेंटिकेशनचं एक ऍप्लिकेशन आहे. दॅट इज समथिंग कॉल UIDAI. दॅट इज युजर ऑथेंटिकेशन, युजर आयडेंटिटी ऑथेंटिकेशन. तुम्ही जर हे चेक केलं, पूर्ण जावाचा यूज करून ऍप्लिकेशन बनलंय. तुम्ही योनो एसबीआयचं ऍप्लिकेशन बघितलं असेल,
पूर्ण जावाचा यूज करून बनलेला आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? परत मोठ्या मोठ्या ज्या एमएनसी कंपन्या आहेत, TCS असेल, विप्रो असेल, ओके, देन त्या ठिकाणी कॅप जेमिनी असेल, असेंचर असेल, ओके, असेंचर असेल किंवा इन्फोसिस असेल, या कंपनीज मध्ये जे काय प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटत आहेत, जावावरती 85% प्रोजेक्ट रनिंग आहेत, रनिंग आहेत जावावरती. आर यू गेटिंग माय पॉईंट? पण जे काही प्रोजेक्ट तुम्हाला दिसतील कंपनीजमध्ये, मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट जावा वरती बनलेले आहेत. मग त्याच्यामध्ये इन्फोसिस स्वतःचे एम्प्लॉय मॅनेज करत असेल किंवा दुसरे क्लायंटचे प्रोजेक्ट्स असतील, जे अदर फॉरेनर आहेत त्यांचे प्रोजेक्ट्स असतील, मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट्स आर इन द जावा. म्हणजे जावाचा यूज पहिल्यापासून होत आलेला आहे. आणि एक गोष्ट सांगू, या ज्या कंपनी प्रोजेक्ट जे प्रोजेक्ट बनवलेले आहेत ना जावामध्ये, ते आहेत लिगसी प्रोजेक्ट, म्हणजे ओल्ड प्रोजेक्ट. लिगसी म्हणजे ओल्ड. आणि हे जे प्रोजेक्ट आहे ना, हे 25 वर्षापासून चालत आलेले आहेत. मग हे प्रोजेक्ट आता सुद्धा जावामध्ये, त्याच्यामध्ये फक्त दररोज काय होतंय, काही प्रोजेक्टमध्ये मायग्रेशन होतंय, काही प्रोजेक्टमध्ये काहीतरी गोष्टी अपडेट केल्या जात आहेत, काहीतरी नवीन चेंजेस ऍड केले जात आहेत. येतं लक्षात? म्हणजे दररोज हे चालू आहे. म्हणून याच्यामध्ये असणाऱ्या जॉबची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यामुळं आता जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं, जावाचे प्रोजेक्ट खूप मोठ्या प्रमाणात आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कुठेही जावा तुम्ही, कुठल्याही कंपनीमध्ये जावाचे प्रोजेक्ट तुम्हाला भेटतील. 2 वाजता येणार आहेत ते. हा, 12:30. हो हो, चालेल. 12:30च टायमिंग आहे आपला. आता ते आले की त्यांना रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करू आपण, रेकॉर्डिंग बघतील. हा, yes. 3 वाजता बसतील ना ते. चालेल. येस येस येस. चालेल, सांगतो मी. आहेत, पुण्यातलेच आहेत. ठीक आहे. ओके. सो मॅम बोलत होते, लाईक ऑफलाईन आलास तर लाईक तुम्हाला ऍडव्हान्टेज भेटेल. आय थिंक वर्षा तर ऑफलाईन येणारच आहेत. माइट बी सारिका, तुला पॉसिबल झालं यू कॅन विजिट ऑफलाईन. तुला कंपनीचं स्ट्रक्चर बघायला भेटेल, एम्प्लॉई वर्किंग बघायला भेटेल, ठीक आहे, कसं काम होतं कंपनीमध्ये, लाईव्ह प्रोजेक्ट एक्सप्लोर करायला भेटतील. राईट? ऑनलाईन बघा, ऑनलाईन तर आपण करतोयच, राईट? ऑफलाईन साठी थोडस बघा, तुम्हाला जमत असेल तर. मी तुम्हाला फोर्स नाहीये करत, बट जस्ट सांगतोय, ठीक आहे? मॅडम तेच बोलत होते, ऑफलाईन साठी या, ऑफलाईन क्लासमध्ये तुम्ही विजिट करा, ऑफलाईन लेक्चर्स करा. लाईक यू विल फील अनादर लेवल कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल. तुमचं कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टी बुस्टअप होतील ऑफलाईन मध्ये. ओके. ऑनलाईन मध्ये आता तुम्ही घरी आहात, राईट? आय डोंट नो व्हॉट यू आर डुईंग. तुम्ही कसं लेक्चर अटेंड करताय, काय करताय, आय डोंट नो, राईट? माइट बी मी कॅमेरा ऑन करायला सांगेल काही दिवसांनी, ओके, किंवा उद्यापासून. बट ऑफलाईनचा माहोलच वेगळा असतो. आर यू ऍग्री विथ मी ऑर नॉट? राईट? So try to come offline if you are like able to come. Otherwise, there is no any problem. Okay? Yeah, fine. So जावा ऑलरेडी आधीपासून होतं. येस, ऑलरेडी जावा होतं आधीपासूनच, आणि आता सुद्धा मार्केटमध्ये जावाला स्कोप खूप आहे. आपल्या कंपनीमध्ये तुम्ही आता आपल्या इथे कोर्स करता, वेरासिटी सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, यू कॅन सी खूप सारे प्रोजेक्ट जे आहेत ना, ते सगळे जावामध्येच आहेत. इवन पूर्ण प्रोजेक्ट जावामध्ये 3 प्रोजेक्ट वर्किंग आहेत. खूप मोठे प्रोजेक्ट आहेत, खूप मोठ्या बजेटचे प्रोजेक्ट आहेत. ते सगळे जावामध्ये हे आहेत, वर्किंग आहेत, सगळे जावामध्ये. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्याच्यामुळं जावाची जी डिमांड होती ना, ऑलरेडी होती आणि असणार पण आहे. कारण जावाचा यूज करून एकच ऍप्लिकेशन बनत नाही, कुठल्याही प्रकारचं ऍप्लिकेशन जावाचा यूज करून बनतं. फॉर एक्झाम्पल हे बघा, तुम्ही जर जावाचा यूज केला, वेब ऍप्लिकेशन बनवू शकता. वी कॅन क्रिएट वेब ऍप्लिकेशन बाय युजिंग जावा. द ऍप्लिकेशन विच कॅन रन ऑन सर्व्हर, इट इज कॉल्ड वेब ऍप्लिकेशन. जे ऍप्लिकेशन सर्व्हर वरती चालतं, सर्व्हर लागतो याला. आता झूम चालू आहे सर्व्हर वरती, जर सर्व्हर नसतं तर तुम्ही आणि मी कनेक्ट करू शकलो नसतो. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्याला सर्व्हर लागतंय. फ्लिपकार्ट, अमेझॉन, प्रत्येक जण शॉपिंग करू शकतो, मी पण करू शकतो, तुम्ही पण करू शकता, कुठूनही करू शकता. सो दॅट्स वाय वेब ऍप्लिकेशन म्हणजे असे ऍप्लिकेशन जे सर्व्हर वरती चालतात. मग जावाचा यूज करा आणि तुम्ही बनवू शकता. ओके, आणि आपण बनवणार पण आहोत पुढं, डोंट वरी. देन तुम्ही गेमिंगचे ऍप्लिकेशन बनवू शकता. यु नो गेमिंग ऍप्लिकेशन, राईट? जावामध्ये एक पॉप्युलर गेमिंग ऍप्लिकेशन बनलंय, दॅट इज माइनक्राफ्ट.
माइनक्राफ्ट नावाचं जे ऍप्लिकेशन लहान मुलांना खूप आवडतं, पूर्ण जावाचा यूज करून बनलं. यू कॅन सर्च ऑन गुगल, गुगल करू शकता तुम्ही. वेब ऍप्लिकेशन मध्ये नेटफ्लिक्स तुम्ही ऐकलं असेल. नेटफ्लिक्स ऍप्लिकेशन त्या ठिकाणी जावाचा यूज करून बनला. युट्यूब ऐकलं असेल. युट्यूब मध्ये कितीतरी फीचर्स त्या ठिकाणी जावाचा यूज करून बनवलेले आहेत. सो गेमिंग ऍप्लिकेशन बनवा, वेब ऍप्लिकेशन बनवा, कुठलंही बनवू शकता. जावा आपण जनरल पर्पज म्हणतोय, म्हणजे वी कॅन डेव्हलप एनी जनरल पर्पज ऍप्लिकेशन, कुठल्याही टाईपचं, कुठल्याही पर्पजचं. इट कॅन बी स्टँड अलोन ऍप्लिकेशन. स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजे ऍट अ टाइम एकच युजर ऍक्सेस करू शकतो. ऍट अ टाइम वन युजर कॅन ऍक्सेस. ओके. म्हणजे सगळे ऍक्सेस नाही करू शकत. मला सांगा, फ्लिप ऍट अ टाइम एकच करू शकतो का? अरे कित्येक लोक फ्लिपकार्ट यूज करतात ऍट अ टाइम, बरोबर की नाही? झूम, कित्येक लोक झूम यूज करतात ऍट अ टाइम. ज्याला गरज आहे तो करतोच. युट्यूब, प्रत्येक जण रिक्वेस्ट सेंड करतो युट्यूबला, काही बघायचं असेल व्हॉट्सअपला. तर ते नाही झाले स्टँड अलोन. स्टँड अलोन म्हणजे ऍट अ टाइम एक जणच यूज करतोय. फॉर एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये इंटरनेट लागत नाही, सर्व्हर नॉट रिक्वायर्ड. कारण एक जणच यूज करतोय ना, कशाला लागेल सर्व्हर? फॉर एक्झाम्पल नोटपॅड. नोटपॅडला काही सर्व्हर लागेल का हो, मला सांगा? नो रिक्वायर्ड सर्व्हर. इंटरनेटची गरज नाही, काहीच नाही. प्रत्येक जण आपल्या पीसी मध्ये लोकली घेतोय आणि यूज करतोय. सो याला सर्व्हर लागत नाही. ते स्टँड अलोन ऍप्लिकेशन जावाचा यूज करून बनतात. परत मी आताच म्हणलं, बँकिंगचे ऍप्लिकेशन तुम्ही जावाचा यूज करा आणि बँकिंगचे ऍप्लिकेशन बनवा. यू कॅन डेव्हलप द बँकिंग ऍप्लिकेशन. बँकिंग ऍप्लिकेशन, आताच मी सांगितलं, एसबीआय असेल, योनो असेल, बँकिंग ऍप्लिकेशन जावाचा यूज करून बनवले गेले आहेत. देन तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन बनवायचे असतील. कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन म्हणजे द ऍप्लिकेशन विच हॅव्हिंग मल्टिपल फीचर्स. अमेझॉन पे ऐकले तुम्ही? अमेझॉन ऍप्लिकेशन मध्ये पेमेंट पण करू शकता, युपीआय पेमेंट आहे, तिथं शॉपिंग पण आहे. दोन दोन गोष्टी तुम्हाला तिथं भेटतात. म्हणजे मल्टिपल फंक्शनॅलिटी आहे. दीज आर कॉल्ड कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन. बनवू शकता तुम्ही. देन डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन तुम्ही बनवू शकता बाय युझिंग जावा. Distributed application, the application which communicate with another application. See, one application, one application, one app communicate with with other app. त्याला काय म्हणतात? डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. एका ऍप्लिकेशनचं कम्युनिकेशन दुसऱ्यासोबत. फॉर एक्झाम्पल, इथं आहे फ्लिपकार्ट, फ्लिपकार्ट आणि पलीकडे आहे फोनपे. फ्लिपकार्ट आणि फोनपे दोघं जर बोलत असतील, कम्युनिकेशन करत असतील, त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड. तुम्ही म्हणाल, सर हे दोघं जण का कम्युनिकेशन करतील? टू यूज द सर्व्हिसेस. फ्लिपकार्टला ज्यावेळेस ऑर्डर प्रोसेस होते, त्यावेळेस पेमेंट करायची गरज लागते. मग फ्लिपकार्ट काय करेल? फोन पे सोबत कम्युनिकेशन करेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? मग त्याच्यासाठी काय लागतं? त्याच्यासाठी डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन बनवाव्या लागतात. मग जावाचा यूज करा. जावा इज क्लिअर. जावा सांगतोय, तुम्ही जर माझा यूज केला, या टाईपचे ऍप्लिकेशन तुम्ही डोळं झाकून बनवू शकता. म्हणजे डोळं झाकून बनवणे म्हणजे तो एक वाक्प्रचार झाला. डोळं झाकून काय करता येईल का हो? नाही करणार, करता येणार, बरोबर. बट बनवू शकता तुम्ही, ठीक आहे, बाय युझिंग जावा. दॅट इज द फंक्शनॅलिटी ऑफ जावा. दॅट इज वन फीचर ऑफ जावा. दॅट इज जनरल पर्पज. आता पुढे आपल्याला बघायचं, जावा कशा प्रकारे हाय लेवल आहे, जावा कशा प्रकारे स्टॅटिक आहे, जावा कशा प्रकारे कंपाइल्ड आहे, इंटरप्रिटेड आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आपण आज काय बघितलंय? जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, प्रोग्रामिंग का करायची, आणि जावा एक्झॅक्टली काय आहे, कोणी बनवली, कशी बनवली, काय झालं, कसं झालं, एक्झॅक्टली त्या गोष्टी आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर केलेल्या आहेत. सो इन अपकमिंग सेशन किंवा उद्याच्या सेशन मध्ये, ओके, उद्या माइट बी सॅटर्डे, सो वी डोंट हॅव सेशन. सॅटर्डे संडे ऑफ असतो. वी विल मीट ऑन मंडे इटसेल्फ. ओके. मंडेच्या सेशन मध्ये आपण बघू जावा कशा प्रकारे हाय लेवल स्टॅटिक कंपाइल इंटरप्रिटेड ओपी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आजसाठी आपण या ठिकाणी ब्रेक घेतोय. ओके. जेवढं काय झालंय, वी विल गेट द रेकॉर्डिंग शॉर्टली. याची रेकॉर्डिंग तुम्हाला डेली भेटेल. ओके. डोंट वरी, ऑनलाईन असाल ऑफलाईन असाल, रेकॉर्डिंग डेली आहे. नोट्स डेली आहेत. असाइनमेंट्स डेली आहेत. मॉक इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा असेल प्रत्येक वीकला, यू कॅन गिव्ह द मॉक. ओके. फक्त म्हणा, सर आय वॉन्ट टू गिव्ह द मॉक, सो वी विल शेड्यूल युअर मॉक इंटरव्ह्यू. ओके. तुमच्या टेस्ट होणार आहेत 15 दिवसाला.
इवन महिन्यामध्ये 2 वेळा टेस्ट होतील. त्या टेस्ट मधला परफॉर्मन्स तुमचा खूप महत्वाचा आहे. आणि मी सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आय थिंक तुम्हाला नाही सांगितलं मी, आपल्या बॅचच्या स्टुडंटला सांगितलं, तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवा. वेरा सिटीमध्ये तुम्हाला ऑन बोर्ड सुद्धा केलं जाईल. किंवा काल जी मीटिंग झाली कंपनीची त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी झाल्या. इफ द कॅन्डिडेट परफॉर्मन्स इज गुड, कॅन्डिडेट इज गुड लाईक ग्रास्पिंग पॉवर त्याची चांगली आहे, तो गोष्टी करायला वेळ देतोय किंवा वेळ देऊन सगळ्या गोष्टी करतोय, दे आर लुकिंग टू ऑन बोर्ड द कॅन्डिडेट्स ऑल्सो. सो तुमचा नंबर त्याच्यामध्ये नक्की लागेल. फक्त स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा आणि जे पण काय आपलं चालू आहे ते व्यवस्थित करा. मी तर म्हणेल ऑफलाईन मध्ये या, ऑफलाईन मध्ये आणखीन तुम्हाला एक्सपोजर भेटेल. सगळ्या गोष्टी समजतील काय आहे कसं आहे. ओके. अँड यू विल गेट द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ वेरासिक्स. ओके. गॉट इट सारिका आणि वर्षा. आय थिंक वन मोर कॅन्डिडेट इज देअर समथिंग. रसिका, राईट? सो रसिका पण आहे. सो रसिकाला रेकॉर्डिंग मध्ये रसिका ऐकेलच. ओके. आणि अदर बाकीचे पण ऐकतील. सगळ्यांसाठी ही अच्छा रसिका ना, हा. सगळ्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. काल मीटिंग मध्ये हेच झालं. खरंच जे कॅन्डिडेट, बघा मी प्रामाणिकपणे हे सांगेल, खरंच जे कॅन्डिडेट चांगला परफॉर्मन्स देतील, चांगलं नॉलेज त्यांच्याकडे आहे. बघा नॉलेज, लाईक वी आर प्रोव्हाइडिंग द नॉलेज, वी आर प्रोव्हाइडिंग द गुड नॉलेज. फक्त तुम्ही कशा प्रकारे अडॅप्ट करताय, तुम्ही कशा प्रकारे त्याला इम्प्लिमेंट करताय, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुमचं डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क या गोष्टी मॅटर करतात. सो गिव्ह द टाइम फॉर दॅट. ओके. टाइम द्या. डेफिनेटली वी विल लुक इन द वेरासिटी. ओके. सगळ्यांना फुल टाइम इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी आहे आफ्टर द कोर्स कम्प्लिशन. अँड देन यू विल बी ऑन बोर्ड ऑल्सो इफ युअर परफॉर्मन्स इज गुड. ओके. एनिथिंग एल्स यू वॉन्ट टू टॉक? कोणाला काय बोलायचं आणखीन? नाही. ओके. या, थँक्यू. ओके. सो रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल शॉर्टली. आय विल सेंड दॅट. आणि जॉईन करा मंडेचं सेशन. रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवली जाईल, ती बघा, थोडंसं रिवाईज करा या गोष्टी ज्या आपण शिकलो आजच्या. याच्या नोट्स बनवा. ठीक आहे वर्षा आणि सारिका, नोट्स बनवा प्रत्येक गोष्टीच्या. प्रोग्रामिंग काय आहे, परत जावा काय आहे, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. ट्राय टू एक्सप्लेन युअर सेल्फ ऑल्सो. कारण मॉक इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला या गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत. मॉक मध्ये एक्सप्लेन करताना यू शुड बी टेल दॅट ओके, Java is something general purpose language because we can develop वेब ऍप्लिकेशन, गेमिंग ऍप्लिकेशन, राईट? जावा बद्दल बोलायला सांगितलं तर वी शुड बी टॉक ऍटलीस्ट 5 मिनिट्स बिकॉज वी आर लर्निंग द जावा, राईट? सो जावा, आणखीन आपल्याला हे सगळं बघायचंय पुढलं. डोंट वरी अबाउट इट, हे सगळं बघायचंय. देन जावाची डेफिनेशन किती परफेक्ट होते यू कॅन सी. ओके. आणि ते तुम्हाला करायचे, यू नीड टू रिप्रेझेंट इन इंटरव्ह्यू ॲज वेल. ओके. सो फाईन, आजसाठी मी थांबतोय. उद्या, परवा सुट्टी असेल. मंडेला सेम टायमिंग असेल आपला 12:30. 12:30ला सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. इफ यू वॉन्ट टू कम ऑफलाईन, ऑलवेज वेलकम. ओके. सो थांबतोय मी तर. थँक्यू सो मच. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन DM मी ऑल्सो.